आणि अजून सुद्धा बऱ्याचशा इंडियन्सला माहिती नाहीये की अॅनिमे म्हणजे नक्की काय. नॉर्मल पॅनिक नको, पॅनिक नको, पॅनिक नको, पॅनिक नको. तुम्ही स्टोरी बघा. नाही, एकदा अॅनिमे बघा तुम्ही जास्त मॅच्युअर होईल. आय थिंक मोस्टली 1000+ एपिसोड झालेत वन पीसचे आणि अजून फक्त 10 to 15% स्टोरी रिव्हील झालेली आहे वन पीस अॅनिमेची. वाव. तर हेंताई इज कन्सिडर ॲज अॅनिमे. लहानपणी सगळ्यांनी कार्टून बघितलेले आहे, त्यामध्ये काय हे नाही. नाही, मग तेच म्हणणं आहे की प्रेक्षकांचं की हे लहान मुलांचंच काम आहे. लहानपणी आपण कार्टून नेटवर्कवर बघितलं तर हेच तू पुढे जाऊन मोठं होऊन सुद्धा अजून लहानपणीच्याच गोष्टी बघतोय. जॅपनीज मधलेलं आहे नाही नाही नाही. पाणी घे, पाणी घे, पॅनिक का? बास ना बाबा, पाणी पाणी वाच आता. मग एओटी आणि जे वन पीस आहे तर त्या दोघांमध्ये तुम्ही चांगले दोघांपैकी. ओके, त्यांची आता लाईफस्टाईलच अशी बनलेली आहे, ते बऱ्यापैकी ऍडव्हान्स आहेत. आपल्या पुढे 50-60 इयर्स ऍडव्हान्स आहेत. कदाचित एखाद्या फ्रायडे वगैरे स्किप झाला तर मुलं डिप्रेशनला सुद्धा जात असतात. हो, मी पण बघितलं सोशल मीडियावर बरेच सिरीज बघितले, त्याच्यावर मुलं स्वतःला ते कॅरेक्टर समजायला लागले आणि त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. अॅनिमे पाहणे मॅच्युअर लोकांचं काम नाही. याबाबत काय तुमचं नाही, मॅच्युअर लोक काय बऱ्यापैकी एकटे एकटे राहायला हे करतात आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन मध्ये सुद्धा त्यांच्या घट होती. तर याबाबत आपण डायरेक्टली म्हणू शकतो का की अॅनिमेचाच यावरती काही इम्पॅक्ट आहे. तू पण आपल्या घरच्यांनी जर बघितलं की आपण हे काय बघतोय तर त्यांच्या मनात एक विचार येईल की हा मुलगा आपला लहान मुलांसारखं बघतोय कार्टून वगैरे. तर मग तुम्हाला कधी घरच्यांनी बघितलंय का तुम्ही असं अॅनिमे वगैरे बघताय? तुम्ही कुठून सुरू करू, 900 पासून सुरू करू का 0 पासून सुरू करू? बघायचं असलं पण फर्स्ट पासून सुरू करायचं, नाही तर बघू नको. बरोबर. म्हणजे याचा अर्थ आहे की माणूस फक्त 100-200 फूट उडी मारू शकतो पण अॅनिमे डायरेक्ट 700-800 फुटावर उडी मारून येतो. आता मार्वल युनिव्हर्स मध्ये पण उडी मारतात. करेक्ट. तो पण एक मुद्दा आहे. तो पण एक मुद्दा आहे. एखादी युनिक स्टोरी ज्याने तुम्हाला इन्स्पायर केलंय की हा हे फक्त अॅनिमेच दाखवू शकतं, बॉलिवूडचं किंवा हॉलिवूडचं पिक्चर नाही दाखवू शकत. 1999 पासून ते अॅनिमे एअर झाले, म्हणजे चालू आहे आणि अजून 25 वर्ष झाली तर ती चालू आहे. म्हणजे किती वेळ त्यांनी घालवला असेल त्यामध्ये सगळे अॅनिमे बनवायला. प्रत्येक अॅनिमे आपल्याला म्हणजे एखाद्या कोणत्या तरी व्हॅल्यू बद्दल म्हणजे सांगते. प्रत्येक अॅनिमेच्या मागे एक स्टोरी दडलेली असते. तर प्रत्येक सर तुम्ही जे बोलले, जे इमोशन्स वगैरे दाखवतात ते अॅनिमे मध्ये, तेच तुम्ही बॉलिवूड मूवी किंवा हॉलिवूड मूवी नाही दाखवू शकत का? नाही, बॉलिवूड हॉलिवूड नाही, बॉलिवूड हॉलिवूड मूवी मध्ये लाखो आणि करोडो डॉलर्स का खर्च करायचे? की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अॅनिमे आणि कार्टून? अॅनिमे तुम्हाला म्हणजे मैत्री जपणं किंवा मग घरच्यांबरोबर कसं वागणं वगैरे हे पण शिकवतं का अॅनिमे मध्ये? परंतु 3 तिगडा काम बिगडा असंच आपल्याला हा ब्लॉग बिघडवण्यासाठी आपण तिसरे गेस्ट बोलवलेले आहे. तर आपण बघूया अॅनिमे मागचं खरं सत्य आणि जाणून घेऊया की का तुम्ही सुद्धा अॅनिमे बघितला पाहिजे. क्वेश्चन तू करशील ना? अरे मी क्वेश्चन काढले पण ते क्वेश्चन तरी